संस्कार वर्गाची ट्रिप चालली आहे आमची. आता बघत आहेत आपण, ही आमच्या वरली पोरं लहान, गावचे पोलीस पाटील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.
बनवलेलं आहे. ठीक आहे. हा डोंगर होता दगडाचा, त्या डोंगराला तोडून पूर्वाच्या लेण्या बनवलेल्या आहेत. महिन्याचा जो आपला सहदर्शनचा भाग असतो, शेवटचा रविवार आपण बोलत असतो. यावेळी आता पुढच्या शनिवारावर आपल्या काका बाहेर जाणार होतो ना, आपण एक रविवार आधी घेतलेला आहे. तर आज आपला सहदर्शन जे महिन्याचा असतो त्यामध्ये आज आपण आलो तोंडाने लेणी. लेणी म्हणजे आता याला बौद्ध काळी म्हणतात. जे बौद्ध म्हणजे बुद्ध ज्ञानी, ते कसं ज्ञानी होतात, ते आपल्यावरती अभ्यास करतात. आणि तर आता आपण सायन्स काय करतो, बाहेर बघतो, स्पेस मध्ये जातो, वरती चंद्रावर जातो, मंगळावर जातो, बाहेर शोध करतो. पण आपली संस्कृती बाहेरचं तर असू दे, पण पहिला अंतरंगात म्हणजे आपल्या आत्मशरीरामध्ये शोध घेत होते. ते शोध कसे घ्यायचे, ते इथं हे बघा आता हे तुटलेलं आहे, हे प्रत्येक असं एक एक अशी छोटी छोटी अशी मंदिर होती, म्हणजे छोटे खोली सारखी. ते आतमध्ये 5-5, 6-6 निवडणे 10-10 तास आतमध्ये चिंतन करायचे, ध्यान आतमध्ये शोधायचे. आता लोक बाहेर स्पेस मध्ये काय काय नवीन शोधतात, तसं ते अंतरंगात शोधायचे. त्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण आपल्या या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा बौद्ध लेण्या आहेत. आणि मग जास्त लेण्या आहेत अशा म्हणजे आता गावापासून किंवा जे लोक असतील त्यांच्यापासून असे लांब असायचे. त्यांना शांतता आवडते. शांततामध्ये ते आपल्या आतमध्ये शांत व्हायचे. आणि त्यांना तो शोध लागला. त्या जे जे ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञानी झाल्यानंतर ते स्वतःला बोलायचे, ज्यांना बोध प्राप्त झाला ते कोण झाले, बुद्ध. बौद्ध नाही, बुद्ध. बुद्ध म्हणजे ज्ञानी लोक. आपल्याला म्हणतात आपले काही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत म्हणजे ते शांत झाले, त्यांना बोध झाला. बाबा काय धावपळ करून उपयोग नाही. सगळ्या करणारे कोणते शक्ती करत आहे, शक्तीचा त्यांना बोध झाला. आणि नवीन नवीन ते पुढे जाऊन शक्तीचे स्वतः रूप झाले. आणि आपल्याला पण त्यांनी मार्ग दाखवला का ह्या मार्गाने तुम्ही या, नाही का. आता काय बोलतो आपण, भारत बोलल्यानंतर काही मागं मागं शोधतोय. तुम्ही बघा आता हे 2000 वर्षापूर्वीची लेणी आहे. वरती कोणी काम करतं का. आता मेस्त्री बघायला गेलं तर त्यांना एवढं इंजिनिअरिंग करावं लागते, सपोर्ट द्यावा लागतो. हे कसं केलं असतील. 2000 वर्षापूर्वी काही साधनं नव्हती, काही दगड कोणाला आपल्याकडे काही ज्ञान होती, काही मशीन नव्हती. मग त्यांनी कसं केलं विचार करा. आपली टेक्निक, आपली लोक किती म्हणजे आपल्या भारतातली. आज आपण भारत बोलल्यानंतर मग अमेरिका, लंडन असे लोक म्हणतात हे भारी लोक आहेत. अजून आनंद आहे, पण आपण पण कमी नाही. आपल्या संस्कृतीचा, आपल्या जिथे राहतोय त्या भागाचा, आपल्या परंपराचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. म्हणून आपण दुसऱ्याला वाईट बोलतो का, तुम्ही मोठे
आम्ही पण मोठे. पण काही लोकांना आता भ्रम पडला, हे कपडे घातले का बाहेरचे कपडे घातले, काय टीव्ही आणले का बाहेरच्या कंपनीचं भारी घातलं, सगळं बाहेरचंच भारी का, मग आपला काय भारी नाही का, आपल्या भारी नाही का. आता हे ते स्वतः इथे येऊन अमेरिकेतील लोक, अख्ख्या जगातील लोक इथे येऊन सर्व पाहून गेली, आपण पाहणं आलो, पण ते येऊन पाहून गेले आणि त्यांना वेगळं वाटतं. त्यांच्याकडे तत्वज्ञान आपण स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली, ज्यावेळी ते अमेरिकेला गेलते, आपण ते सांगितलं, ते भाषण केलेले, त्यावेळी अमेरिकेला त्यांनी एक गोष्ट फार महत्वाची बोलली, भारतासाठी पण आणि अमेरिकेसाठी, म्हणजे वेस्टर्न म्हणजे पश्चिमात्य देश त्यांना म्हणतात, की अख्ख्या याचा इंडस्ट्री जेव्हा चालत आली, सगळे मशीन वगैरे त्यावेळी लाईट बिल बनलेली, तर भारताने काय करायला पाहिजे, तर हे पश्चिमात्य जे देश आहेत वेस्टर्न कंट्री, त्यांचं तंत्रज्ञान घ्यायला पाहिजे. म्हणजे गाडी असेल, ही मशीन कटकाची लाईट आणखी काय काही सोडते ते घ्यायला पाहिजे. पण भारताचं तत्वज्ञान हे अख्ख्या जगाने घ्यायला पाहिजे. काय बोलले, अख्या स्टेजवर राहून बोललेले आणि तुम्हाला सांगितले तरी किती तारा बाजूला फक्त त्याला 4 मिनिटं दिलेलं बोला का, सगळं असं भगवं वस्त्र घालून घ्या, तरी विचारत नव्हता काय कोण भगवं, बाकी सगळं तर म्हणतात का आमचा धर्म मोठा, आमचा धर्म मोठं. पण त्यांनी तिथे पहिला एकच लाईन बोलले, सिस्टर ऑफ अमेरिका, त्याच्यावर त्यांच्याजवळ 8 मिनिटानुसार टाळ्या जात होत्या. आकाश सगळे जे 7,000 लोक ती समोर होती, सगळे सर्वांना ज्ञानी आणि मोठे लोक स्वतःला समजत होते आणि होते पण ज्ञानी, असं नाही ते. पण ज्यावेळी हे शब्द बोलले तर ते अख्या 8 मिनिटानुसार टाळ्या जात होत्या आणि पुढचं भाषण ते नंतर तुम्ही कधी ते पहा. काय बोलेल फक्त अमेरिकेच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो. पण आता आपले लोक जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन त्यांना बरं काय काय बापे म्हणजे काय आणि म्हैस, नातं काय, बहीण भाऊ हे नातं आहे, बरं का. बहीण भाऊ आले, काका मामा, हे फक्त आपल्या संस्कृती आहे, बाहेर पुढे नातं नाहीये. तिथं अंकल आंटी एकच आंटी एकच आणि आंटी एकच, बस दुसरं नातं नाही. आपल्याला मावशी आहे, काका आहे, मामी आहे, आते बहीण आहे, आते भाऊ आहे, सगळे नाते आहेत. आणि म्हणून आपल्या वेदामध्ये सांगितलं, सर्वे सुखीनं संतू सर्वे संतू निरामया, सगळे म्हणजे अगदी तुमचे पशु प्राणी माणसं सुखी असायलाच पाहिजे, पण सगळे जीव जंतू हे सगळे सुखी असतात. आपल्या सुरुवातीच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि ही चांगली संस्कृती चांगली अख्ख्या आपल्या पृथ्वी तलावरती सगळी आपली संस्कृती आहे, त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. हा दुसऱ्याचा अभिमान असू दे, ते पण चांगले असतो, त्यांना आपण त्याचं करत नाही, पण आपल्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज आपण आपल्या दादावर, त्याची दादा किंवा काका वगैरे तुम्हाला काय आणते, तुम्हाला ही संस्कृती माहिती व्हावी. तुमचं नशिबान भेटे. आता मी आता आहे ती पण पहिल्यांदा आली, 55 वर्ष होय, माझं आता 45-46 वर्ष झालं, मी पण पहिल्यांदा आलो, त्या तरुणाच्या पुढे पहिल्यांदा आलो, ती येऊन बघायचो. तुमच्यामुळे आम्हाला तो मोका आला तिथे येण्याचा, तुम्ही त्याचा लाभ घ्या. काय सांगितलं तर आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि दुसऱ्याचा काय अपमान करायची गरज नाही. आपला अभिमान करणं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं असं नाही, पण आपल्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे. त्यासाठी आपण इथं 2000 वर्षापूर्वीची आज ही कोर्टाने लिहिलेली आज आपण आता पाहिलेली, भविष्यात पण असं एक आपण म्हणजे स्थळ आहे जे ऐतिहासिक पौराणिक, त्या गोष्टीला आपण भेट देऊ आणि आज आपल्यामध्ये आपली ध्रुवची आत्या झाली, तिचं टाळ्यावरून स्वागत करू. ओके, आता आपल्यासाठी काही मस्त एक आपल्या काकाने डाळ आणि भात बनवलेला आहे आणि ते चुलीवर कसं बनतोय ते आपल्याला पाहायचंय. म्हणजे आपल्या आई वगैरे कसे धूर येते, डोळे बंद, शरीराच्या सर्व क्रिया बंद झालेल्या आहेत, पण एक क्रिया मात्र निरंतर चालते. ती क्रिया म्हणजे श्वास आतमध्ये येणं आणि श्वास आतमध्ये जाणं. सर्व लक्ष आपल्या नाकाच्या नागपुड्या आहेत 2, तिथे आणा. मनाचे जे चक्षु आहेत म्हणजे मनाच्या डोळ्याने बघा, नाकाजवळ सर्व ध्यान करा, अजून ध्यान करा आणि नाकाजवळ मन गेल्यानंतर ज्या मार्गाने जे हवा म्हणजे जो श्वास आपल्या शरीरात जातोय, म्हणजे आपल्या तिथं पुरुषांचे मुंश असतात आणि नागपुड्यामध्ये जेव्हा श्वास आतमध्ये जातो थोडस थंड असं वाटतंय. अनुभव घ्या, श्वास घेताना थंड वाटतोय आणि ज्यावेळेला आपण श्वास सोडतो त्यावेळी थोडा गरम वाटतोय. हा थंड आणि गरम जो होतोय त्याचा अनुभव घ्या. येणारा श्वास, जाणारा श्वास, येणारा श्वास, जाणारा श्वास, थंड गरम, थंड गरम. हा श्वास नाकावाटे आपल्या गळ्यातून आपल्या फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसातून स्वच्छ होऊन आपल्या हृदयात जातो आणि हृदयातून शरीराच्या हर एक
आपले जे अवयव आहेत त्यांना हा ऑक्सिजन पुरवत असतो, ते मग संचालन करत असतात. दोन्ही हात घाता, गरम होईस्तोपर्यंत गरम झाल्यानंतर डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरती फिरवा आणि हळूहळू डोळे उघडा. हे असं ध्यान करायचे किती 4-4, 5-5, 6-6 तास, 1 महिना 2 महिना असे. मग त्यांना आपल्याला होतं का प्रयत्न चालू होईल. एक तसा कार्यक्रम करायचे, कधी ग्रुपने कधी एकट्याने, असं आपण थोडं थोडं गाणार आहोत. तर आज सार्थक देणार आहे शिवगजना. शास्त्र मन में भूमि ले चले धर्म के कुरुक्षेत्र पे सौरसाची पात हम, सौरसाची पात शास्त्र करने शास्त्र मन में ले चले राष्ट्रात हम, धर्म के कुरुक्षेत्र पे है सौरसाची पात हम, सौरसाची पात हम. दोन्हीमध्ये आपण शास्त्र तर काय मजा नाही. म्हणून शास्त्र म्हणजे काय, तलवार असेल, भाला असेल, काठी असेल. आणि शास्त्र म्हणजे आपल्या गीता काय सांगताय, कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोण जर आपल्याला डोळे दाखवला असला, म्हणजे आपण बुद्ध आणि बोधी आता बघितले, बुद्धाची लेणी आहे, शांत राहायचं. पण आजूबाजूला कोण युद्ध करत असला, मग आपण कधी मार खायचा का नाही. तर आपल्या काय पाहिजे, शास्त्र मने में चले राष्ट्र
राष्ट्रार्थहं धर्म के कुरुक्षेत्र परिहे सर्वसाची पाठहं